शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। होय, आता डीबीटीला पूर्ण मान्यता असून सर्व शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत। बघा, आता तुम्हाला 1000 नाही, 2000 नाही, 3000 नाही तर 4000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पूर्ण वाटप केले जाणार आहेत। आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय तो म्हणजे पीक विम्याच्या 17000 रुपयांच्या रकमेबाबतचा आहे। तो देखील आता मोठा निर्णय सरकारने घेतलेला होता। तर पीक विम्याचे वेगळे 17000 मिळणार आहेत। सर्व काय माहिती पुढे बघणार आहोत, त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। नमो शेतकरी योजनेचे पैसे आता मिळणार असून गुढीपाडव्याचा सण आता गोड झालाय असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। ऐन सणानिमित्त मोठी भेट आता सरकारकडून ही जाहीर झाली असून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। बघा, पैसे वाटपाचा फॉर्म्युला कसा आहे, म्हणजे पैसे कसे मिळणार, आज मिळणार की उद्या मिळणार, किती वाजता मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, दाखवणार आहे। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑलवरती टाका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तर अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला बघायला मिळेल। फक्त नोटिफिकेशन बेलला पण ऑलवरती टाकायचं आहे। तर चला पाहूयात। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अखेर मोठी आनंदाची बातमी आलेली असून सर्व शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहे। डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात येणार आहेत। बघा, आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। इथे काय सांगितलं आहे तर पीएम किसान नंतर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे होणार पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप, थेट डीबीटीच्या माध्यमातून रक्कम होणार खात्यात वितरित। सर्व शेतकरी बांधव खुश झाले आहेत। बघा, अखेर मोठा निर्णय, शेतकऱ्यांचा गुढीपाडवा सण आनंदी जाणार। सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा। शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यात आता एक नाही तर 2 हप्त्याचे टोटल हे 4000 रुपये पूर्ण जमा होणार आहेत। रक्कम ही तुमच्या बँक खात्यात पूर्ण जमा होणार असल्याने एक मोठा दिलासा आता तुम्हाला नक्कीच मिळू शकतो। त्यामुळे आता तुम्ही घाबरू नका, कसली चिंता करू नका। पूर्ण पैशांचं वाटप सरकारने जाहीर केलेलं असून पूर्ण पैसे आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। मग बघा, पैसे आज मिळणार की उद्या मिळणार, किती वाजता मिळणार आणि शेतकरी बांधवांनो नवीन नियम सरकारचा काय आहे बघा। आताच मोठी घोषणा झाली, आता पूर्ण पैसे खात्यात येणार आहेत। सरकारला कळालं आहे की शेतकरी नाराज झाले आहेत, का तर त्यांना नमो शेतकरीचा हप्ता उशिरा मिळत आहे। पण आता शेतकरी नाराज राहू नयेत याकरिता सरकारच्या एक गोष्ट लक्षात आली। सरकारचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला आता नाराज ठेवायचं नसेल तर नमो शेतकरीचे 4000 रुपये तर द्यायचेच, पण लगेच पीक विम्याचे 17000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करायचे। म्हणजे जे शेतकरी नाराज आहेत त्यांना एक मोठा दिलासा नक्कीच मिळेल असं म्हणणं सरकारचं आहे। मग चला, आता पैसे वाटप कसे होत आहेत, आज मिळणार की उद्या मिळणार, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत, सर्व यादी आपण बघणार आहोत। आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आनंदाची बातमी आली। आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण आता पैसे तर मिळणारच आहेत पण नवीन नियम देखील सरकारने टाकलेला आहे। कारण की आता बघा, जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे जर शेतकरी बांधवांनी पूर्ण केली नाही तर त्यांना हे नमो शेतकरी योजनेचे येणारे 4000 रुपये हप्त्याची मिळणार नाहीत। कारण सरकारला काय एक हप्ता द्यायचा नाही, 8व्या हप्त्याचे पैसे द्यायचे आहेत। किती रुपये? 2000 रुपये। 9वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपये। ही रक्कम किती होते? 4000 रुपये। ही मोठी रक्कम सरकारला तुमच्या खात्यावरती द्यायची आहे। त्यामुळे सरकारचा आता मोठा निर्णय जाहीर झालेला असून तुमच्या बँक खात्यात हे सर्व पैसे सरकारला डीबीटीच्या माध्यमातून द्यायचे आहेत। डीबीटी एक अशी प्रक्रिया असते, असं एक ऑप्शन असतं, त्यामधून जर पैसे सरकारने दिले तर डीबीटीच्या माध्यमातून पैसे लगेच 30 मिनिटांमध्ये जमा होत असतात। म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तिकडून पैसे टाकले की डायरेक्ट तुमच्या खात्यात ते पैसे ट्रान्सफर होणार, डायरेक्ट पोहोचणार आणि तुम्हाला 4000 रुपये जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती येणार। बघा, आता मोबाईलवरती 2 मेसेज येणार आहेत तुम्हाला। पहिला मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट 2000 रुपये, 8व्या हप्ता जमा झाला की असा मेसेज येणार आहे। त्यानंतर दुसरा पण मेसेज येईल, त्यामध्ये
सांगण्यात येईल की 9वा हप्ता पण 2000 क्रेडिट झाला, क्रेडिट युअर अकाउंट 2000 रुपये, अजून 2 असे मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती आल्याचं दिसतील. असे मेसेज तुमच्या मोबाईलवरती आले की आता लगेच कधी पण तुम्ही समजून जायचे नमो शेतकरीचे 4000 रुपये सरकारने दिलेले आहेत. मग चला आता हे पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून कसं होत आहे, किती जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार की एकदाच संपूर्ण महाराष्ट्रात जमा होणार आहेत ते पण सांगतो. कारण यावेळेस फक्त तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे नाही तर पीक विम्याचे वेगळे 17000 रुपये दिले जाणार आहेत. सरकारची मागची ही घोषणा असून या माध्यमातून पूर्ण पैशांचं वाटप शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात केलं जाणार आहे. मग आता हे कशा पद्धतीत केलं जाईल, शेतकऱ्यांना कशा स्वरूपात पैसे दिले जातील हे देखील आता आपण तुम्हाला सांगणार असून आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे. लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ आता पाहत चला. बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना चांगला आता आनंद होत आहे. बघा आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे सांगितलं आहे पीएम किसान नंतर नमो शेतकरीचे पैसे पूर्ण मंजूर, निधी आता पूर्ण खात्यात येणार. बघा आता आतापर्यंत सरकारपर्यंत योजनेसाठी लागणारी रक्कम पोहोचली नव्हती, जमा नव्हती, पण आता सरकारपर्यंत सर्व काही पैसे मंजूर झालेले आहेत. आता फक्त एकच काम राहिलं होतं ते म्हणजे पैसे वाटप करण्याचं, पण आता सर्व काही तयारी झालेली असून आता एका क्लिकमध्ये म्हणजे आता रिमोटचं बटन दाबल्यानंतर डीबीटी ही मशीन सुरू होत असते. डीबीटी अशी प्रक्रिया आहे, अशी व्यवस्था आहे की त्या माध्यमातून पैसे सरकारने दिले की इकडे 30 किंवा 35 मिनिटात पूर्ण पैसे आता जे आहे ते जमा होतील आणि एक मोठा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तर चला आता पैसे वाटप कसं होत आहे. आता सर्वात आधी खरंच काही जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत का, सर्वात आधी नेमक्या कोणत्या 18 जिल्ह्यात पैसे येणार आहेत याबाबतची काय अपडेट आहे ते आता तुम्हाला सांगतो. जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात नमो शेतकरीचे 4000 रुपये येतील. नमो शेतकरीचे पैसे तर एकदमच बऱ्याच जिल्ह्यात येतात, पण पीक विम्याचे काही एकदम येत नसतात, जिल्ह्यावाईज येत असतात, म्हणून आपण जिल्हे म्हणत आहोत. बघा आता सर्वात आधी या 18 जिल्ह्यात नमो शेतकरीचे 4000 आणि पीक विम्याचे 17000 पूर्ण जमा केले जाणार आहेत. जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात आता कोणत्याही क्षणी 4000 रुपये हे नमो शेतकरी योजनेचे तर जमा होतील, पण पीक विम्याचे पण 100% फिक्स 17000 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत. फक्त आता या 18 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे. मग चला आता कोणत्या जिल्ह्यातून ह्या पैशांचं वितरण सरकार करत आहे, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे आता वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात पैसे भेटणार की नाही. तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सांगितलं आहे की यावेळेस आता सर्वांनाच हप्ता मिळेल म्हणून सांगता येणार नाही. बघा इथे सांगितलं आहे की बऱ्याच जणांचा हप्ता बंद होऊ शकतो, त्यामध्ये जर तुमचं पण नाव सरकारने घेतलं तर तुमचे पण हप्त्याचे पैसे बंद होतील. ते कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली जर 2 कामे तुम्ही केली नाही तर तुमची अडचण ठरू शकते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे तुम्हाला करावीच लागतील तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतील, ते पण डायरेक्ट डेबिटीतून. नाहीतर ही 2 कामे तुम्ही केली नाही, पुढच्या 3 दिवसाच्या आत ही 2 कामे जर तुम्ही केलेली सरकारला दिसली नाही तर पीक विमा मिळणार नाही, नमो शेतकरीचा पण हप्ता तुमच्या खात्यात 4000 रुपये जमा होणार नाही. 8व्या हप्त्याचे आणि 9व्या हप्त्याचे नमो शेतकरीचे पैसे तुम्हाला मिळायचे नाहीत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे सांगितलं आहे की हप्त्याचे 4000 रुपये तर येतील, पण पीक विमा पण आता लवकर खात्यात येणार आहे. सरकारने आता पीक विम्याचे पैसे पण जाहीर करायला सुरुवात केलेली असून पूर्ण पैसे आता सर्व योजनेचे शेतकऱ्यांना भेटणार आहेत. सर्वात आधी हे पैसे या 18 जिल्ह्यात जमा होणार असून 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात टोटल पैशांचं वितरण आता केलं जाणार आहे. मग चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला आता नावं सांगतो. जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 8व्या आणि 9व्या नमो शेतकरी योजनेचे हप्त्याचे हे 4000 रुपये तुम्हाला मिळतील आणि पीक विम्याचे 17000 रुपये सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होऊन जातील. तर चला सर्वात आधी जिल्ह्यांची यादी बघूयात, त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती बघूयात. त्यासाठी आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की या एकाच व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सर्व माहिती देत आहोत, म्हणजे तुम्हाला सर्व काही अपडेट व्यवस्थितपणे आता समजून जाईल. तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघू. बघा शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन बघा, आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पूर्ण शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो आता थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटीतून पैसे मिळणार आहेत. बघा आता पहिला जिल्हा या ठिकाणी कोणता आहे तर पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे, तो म्हणजे शेतकरी बांधवांनो लातूर जिल्हा. आता या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत. जर तुम्ही या जिल्ह्यातील राहणारे असाल तर डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात किती रुपये येणार, 8व्या
हप्त्याचे 2,000, 9व्या हप्त्याचे 2,000 हे 2 टप्प्यामध्ये येणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल 2 टप्प्यात का, तर सरकारला एकदम डायरेक्ट वाटप करता येत नाही. आधी पहिला टप्पा 8व्या हप्त्याचा सरकार पूर्ण होऊ देईल. 2,000 रुपये जसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील तसा लगेच 9व्या हप्त्याचा लगेच हप्ता सरकार सुरू करेल. त्याचे 2,000 रुपये वाटप सुरू करेल आणि हे पण पैसे लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. त्यानंतर हे 4,000 रुपये पूर्णची पूर्ण या लातूर जिल्ह्यात पण आता लवकर मिळणार असून लातूर जिल्ह्याचं पण नाव आहे. पण एवढ्यावर सरकार आता थांबणार नसून शेतकऱ्यांना 17,000 रुपयांची मोठी पीक विम्याची रक्कम देणार आहे. कारण की मुख्यमंत्र्यांची मागची घोषणा आहे, दिवाळीनंतरच्या आसपासच्या टायमिंगमध्ये मुख्यमंत्री काय म्हटले होते, तर त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ज्यांनी पीक विमा काढला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 17,000 रुपये हेक्टरी पैसे मिळतील. बघा आता त्यांचं म्हणणं होतं की पीक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे मिळतील. मग यामध्ये आता सर्व येतील का नाही सांगता येणार नाही, पण ज्यांचं नुकसान झालंय त्यांना तरी मिळू शकतात असं सरकारचं म्हणणं आहे. बघा आता हे पैसे डीबीटीतूनच पीक विम्याचे पण येणार असून 17,000 रुपये पीक विमा कुणाला मिळेल, काही जणांना 10,000 रुपये मिळतील, काही जणांना इकडे बघा 12,000 रुपये मिळतील, काहींना 15,000 रुपयांचा पीक विमा मिळेल, काहींना 16,000 रुपयांचा मिळेल, तर काहींना 17,000 रुपये किंवा 18,000 रुपयांचा हा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा दिसेल. आणि त्यांनाच 2,000 रुपये नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचे आणि नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये पण मिळणार आहेत. म्हणजे बघा 17,000 रुपयांचा पीक विमा आणि त्यातले त्यात 4,000 रुपयांची ही नमो शेतकरी योजनेची रक्कम अशी टोटल 20,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम सरकारच्या माध्यमातून येत आहे. म्हणजे टोटल शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 21,000 रुपये याच महिन्यात मिळणार असल्याने शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत. मग बघा आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत, अजून कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना सरकार पैसे वाटप करत आहे, तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावं सांगतो. पुढचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे नंदुरबार. बघा आता नंदुरबार जिल्ह्यातील पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे येणार असून नमो शेतकरी महासन्मान निधी आणि या ठिकाणी पीक विम्याचे पैसे येणार आहेत. पीएम किसानचे पैसे आले आहेत. आता नमोचा हप्ता 2 हप्त्याचे 4,000 रुपये पूर्ण शेतकऱ्यांना मिळणार असून 8व्या आणि 9व्या हप्त्याचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. आणि नंदुरबार जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांना करायची आहेत. जर ही 2 कामे शेतकऱ्यांनी केली नाहीत तर पैसे भेटणार नाहीत. त्यामुळे आता कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती आपण तुम्हाला दाखवणार असून तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती आता व्यवस्थितमध्ये समजून जाईल. बघा आता या ठिकाणी पैसे वाटपाचे यादी येतील. यानंतरचा जिल्हा एक आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. हा जिल्हा मराठवाड्यातील आहे, प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी 8वा आणि 9वा हप्ता 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टोटल 4,000 रुपये पूर्ण आता याही ठिकाणी जमा होतील. या जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना सर्वात आधी या हप्त्याचं वाटप केलं जाईल आणि पूर्ण पैसे या ठिकाणी मिळणार असल्याने शेतकरी आता चांगलेच खुश झालेले आहेत. त्यामुळे आता काळजी करायची नाही, चिंता करायची नाही. तर चला पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे कोणते जिल्हे आहेत आणि पैसे वाटपाचा टायमिंग काय आहे, आज येणार की उद्या येणार, 5 वाजता येणार की रात्री वाटप होणार आहे. जसा पीएम किसानचा हप्ता सरकारने सायंकाळी 5 वाजता दिला, मग हा हप्ता 5 वाजताच मिळणार आहे का की दुपारी कधी मिळणार आहे, चला ती पण टायमिंग सर्व काही बघू. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणती 2 कामे करायची ती पण माहिती तुम्हाला सांगतो. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार जगातील सर्वात मोठ्या डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेपैकी एक योजना पीएम किसानचे पैसे सरकारने दिले. शेतकऱ्यांना या योजनेतून 6,000 रुपये मिळत असतात. तर आता भारत सरकारकडून 100% वित्त पुरवठा असतो आणि आतापर्यंत जर विचार केला तर 4.9 लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम पात्र शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात आले असल्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांना चांगला दिलासा मिळाला आहे. मागच्या काही 2-4 दिवसापूर्वीच पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने शेतकरी खुश झालेले आहेत. त्यातच आता नमो शेतकरीचे 4,000 रुपये येणार असल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. पण आता मुख्यमंत्र्यांनी कोणती 2 कामे करायला सांगितली आहेत, कोणती 2 कामे केली तरच नमो शेतकरीचा हप्ता यावेळेस भेटेल, ही माहिती तुमच्यासाठी बघणं गरजेचं आहे. तर चला ती माहिती तुम्हाला सांगतो आणि हप्त्याचे पैसे कधी बँक खात्यात जमा होतील ते पण तुम्हाला मी लगेच सांगतो. आता फक्त तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता 2-3 काम करायचे आहेत. पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डला लिंक आहे का हे तपासायचं आहे. नसेल तर आता तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. मग आता तुम्हाला आधार सेटिंग करायचे आहे. तुमचे बँक खाते आधार कार्डला लिंक करायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यात डीबीटीतून टाकलेले नमो शेतकरी योजनेचे
4,000 रुपये मिळतील. जर हे काम केलं नाही पैसे भेटणार नाही, गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर दुसरं काम डीबीटी स्टेटस, तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुरू आहे का ते तपासा. ते आता नसेल तर करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी बँकेत व्यवस्थित चौकशी करायची आहे, सर्व काही अडचण दूर होईल. त्यानंतर चुकीची माहिती, जर तुमच्या अर्जात काही त्रुटी असेल किंवा तुम्ही अपात्र ठरला असेल, पैसे थांबले असतील, काही असेल तर आता लवकरात लवकर ई सेवा केंद्राला भेट द्या. अडचणी काय असतील, शंका सांगा, ते तुमचं जे आहे ते शंका दूर करण्याचं काम करतील. थोडीफार ते रक्कम घेतील पण तुमचं काम व्यवस्थित होईल आणि तुम्हाला या योजनेमध्ये पैसे मिळत जातील. जर तुमचे पैसे थांबले असतील तर ही गोष्ट करायची आहे. ई केवायसीचं काम ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या, पैसे येतील. हप्ता आता पुढच्या 2 ते 4 दिवसात लवकरच मिळू शकतो अशा बातम्या येत आहेत. लवकरच पुढील अपडेट आली तर आपण या चॅनेलवरती देण्याचं काम करू. धन्यवाद.